मोदींचा कार्यक्रम होतोय आज तिथे पूर्णच्या त्या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या नावाखाली नेलं जात असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे आणि या संदर्भात त्यांनी तक्रार सुद्धा केलेली आहे. तर माननीय मोदीजी त्या ठिकाणी येत आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता आहे मोदींना भेटायची, बघायची, समक्ष बघायची, त्यांना ऐकायची. त्यामुळे समोरच्या विरोधकांचं मला काही कळतच नाही. आता आपण परवा एवढा मोठा कार्यक्रम, मी तर म्हणेल देशात इतका शिस्तबद्ध आणि इतका चांगला कार्यक्रम एवढ्या पावसात झाला नसेल, एवढा सुंदर कार्यक्रम जळगावला झाला, त्याच्यावर टीका करतायत. विरोधकांचं काम मला वाटतं टीका करणंच आहे. पण निश्चित लोकांना माननीय मोदींना ऐकायचं आहे, समक्ष बघायचं आहे, भेटायचं आहे. त्यासाठी सगळे लोक लाखोच्या संख्येमध्ये गर्दी करतायत. पण विरोधकांच्या पोटामध्ये मात्र आता गोळा येतोय, तर दुखायला लागलेला आहे. आणि म्हणून मग काही ना काही आंदोलनं करू, काळे झेंडे दाखवू, अन्याय करतायत, मुद्दा आमच्या ठिकाणी प्रेशरखाली विद्यार्थ्यांना आणतात, असे बिनबुडाचे आरोप विरोधक या ठिकाणी करतायत. पण त्याला कुठलाही अर्थ नाही. मला जिथे हात लावणार तिथे सत्यानाश होणार ही मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. उद्धव ठाकरेंना म्हणा, स्वतः जरा आरशामध्ये आपण बघा एकदा, आपण काय आहोत, आपण 2.5 वर्षामध्ये काय दिवे लावले राज्यामध्ये. मोदींना काय म्हणता, मोदींचं कौतुक अख्खं जग करताय. तुम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. उद्धवजींच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, मोदींना गरज नाही. अख्ख्या जगामध्ये मोदींचा काय डंका आहे हे सगळे बघतायत. त्याच्यामुळे आता हे चालणार आहे. विरोधक आहे बिचारे, ते बोलत राहणार आहेत. पण त्यांनी जरा बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं आपण कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय आणि आपण स्वतः काय आहोत, आपलं कर्तृत्व काय हे जरा बघा. 2.5 वर्षामध्ये आपण काय दिवे लावले राज्यामध्ये हे आपण बघा आणि मग बोला. आज देश इतका वेगाने पुढे चाललेला आहे, अर्थव्यवस्था आमची या ठिकाणी एवढी सुधारते आहे, जगभरामध्ये मोदींच्या नावाचा डंका आहे. बाहेर देशामध्ये गेल्यावर काय त्यांचं कौतुक होतंय आणि आम्ही कपाळकरंटे काय काय बोलतोय या ठिकाणी बसून, कुणाबद्दल बोलतोय, थोडं याचं भान मला वाटतं ठेवलं पाहिजे. जरांगेंनी आज गंभीर वक्तव्य केले, तुमच्याबद्दल गंभीर आरोप केलेला आहे की फडणवीस यांनी गिरीश महाजनांच्या माध्यमातून लाठीचार्ज घडवला असं ते म्हटलं. कुठे मनोज जरांगे बोलले, कुठे घडवला, त्या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी? अंतरवाली सर. नाही तेव्हा आता मला काही माहिती नव्हतं कुठे. मी कशाला लाठीचार्ज करून, मी कशाला लाठीचार्ज घडू. लाठीचार्ज झाल्यावर माझी त्यांची भेट झाली. लाठीचार्ज झाल्यावर नंतर माझी आणि जरांगेंची भेट झाली. तोपर्यंत माझं त्याची भेटही नव्हती कधी. मला वाटतं असा कसा काय आरोप करतायत ते. नितेश राणे म्हणतात की जर महाविकास आघाडीचं जर सरकार आलं ते सरकार मला 100 दिवस तुरुंगात टाकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कोणी? नितेश राणेंनी, भाजपचे नितेश राणे. नाही मला त्याबद्दल काही माहिती, मी ऐकलं पण नाही काही. उपोषणाचा जो इशारा दिलेला आहे, तुम्ही कसं होता? पुन्हा एकदा त्यांनी म्हटलेलं आहे की शेवटचं आंदोलन असेल. नाही तर जरांगे वारंवार उपोषण करतायत, बसतायत, उठतायत. माननीय मुख्यमंत्री त्यांची सुद्धा दखल घेत आहेत, ते त्यांच्याशी बोलत आहेत. मला वाटतं हा विषय मुख्यमंत्री मोदींच्याच लेवलचा आहे, त्या संदर्भात त्यांच्याशी बोलतील.